ईट डेलीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा बेत आहे मटणाचे कालवण. तर मटणाचे कालवण तुम्ही राईस रोटीसोबत खाऊ शकता. चला जाणून घेऊया हे कसे बनवतात. सुरुवातीला अद्रक आणि लसूण घ्या. मग कांदा कट करून घ्या मिक्सरमध्ये. अगोदर आपण ते पेस्ट बनवणार आहे. मिक्सरमध्येच आता खोबऱ्याची कूट करून घेतली आहे. खोबरं अगोदरच कूट करून घ्या जेणेकरून ते बारीक होणार. मग आता अद्रक आणि लसूण त्याच्या बाजूला खोबऱ्याची कूट काढून ठेवा. मटणाच्या मसाल्यासाठी आपल्याला 2 प्रकारच्या पेस्ट बनवायच्या आहे. त्यामुळे मी अर्धच खोबरं काढलं आहे बाजूला आणि अर्ध खोबरं मी बाजूला ठेवलं आहे. तर आता ते अर्ध्या कूटमध्ये थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सगळं टाकू. यासोबत आपण टाकणार आहे जिरे, स्वादानुसार मीठ. बनवून घेऊया आता पेस्ट थोडंसं पाणी टाकून. आता आपण दुसरी पेस्ट बनवून घेऊया. तर दुसरी पेस्ट बनवण्यासाठी अगोदरच आपण जे बाजूला काढलेले खोबरं, अद्रक आणि लसूण हे घ्या आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. एवढीच ही पेस्ट बनवून घ्या बाजूला. आता फोडणीचं रेडी करूया. तर मी 2 कांदे घेतलेत. ते 2 कांदे उभे कापून घ्या. नंतर 1 टोमॅटो घ्या आणि तोही कापून घ्या. आपण तेजपत्तासुद्धा घेतला आहे. मग आता चला कुकरमध्ये मी तेल टाकलं आहे. मग नंतर थोडंसं गरम होऊ द्या तेल. तोपर्यंत मटण सगळं धुवून घ्या 2-3 पाण्याने. आता आपण तेजपत्ता टाकूया. हलकासा तेजपत्ता गरम झाल्यानंतर म्हणजे आपण उभे कापलेले कांदे, टोमॅटो ते आपण टाकणार आहे.
थोडंसं पकल्यानंतर मग मसाला टाकायला सुरुवात करूया. अगोदर घेतलं आहे मीठ, स्वादानुसार मीठ टाका. तुम्हाला जसं जेवढं मीठ लागतं तेवढंच. त्यानंतर आपण मसाला टाकणार आहे. आता घेतली हळद, छोटा अर्धा चम्मच हळद टाकली आपण. आपण जे सर्वात अगोदर पेस्ट रेडी करून ठेवलेलं आता ते यामध्ये मिक्स करूया. कोणता वाला मसाला आहे हा? खोबरावाला आहे का बिन खोबऱ्याचा आहे? लसूण तो जास्त खोबऱ्याचा कोणता मसाला आहे? आता आपण यामध्ये मटण धुवून टाकूया. हळदीमध्ये गरम केल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकूया. आणि शिजण्यासाठी कुकर लावून घेऊया. ते 5 सिट्यानंतर मटण आता शिजून रेडी झालं आहे. हे हिरवं कालवण आहे, कच्चं कालवण. काही लोकांना हिरवं कालवणही आवडतं. आमच्या घरी तर हिरवं कालवण आवडतं सगळ्यांना. तर मेन कालवण करायच्या अगोदरच आम्ही हे अर्धं काढून ठेवतो बाजूला. तर आता परत एकदा तेल घेऊया कढईत, तेजपत्ता, त्यानंतर जे आपण ते नंतर केलेलं पेस्ट होतं शेवटी आता ते टाकणार आहोत आपण. आता आपण यामध्ये मसाला टाकूया 2 चम्मच. आता यामध्ये आपण मसाला टाकूया मिक्सरमध्ये बारीक केलेला. आता चम्मचने ते मिक्स करून घ्या. जोपर्यंत खाली लागत नाही आणि मसाला एकमेकांमध्ये मिक्स होत नाही ना तोपर्यंत हे चमच्याने वरती खाली करत राहा.
आता आपण यामध्ये हळद टाकूया. आता आपण चमचने परत मिक्स करून घेऊया सगळा मसाला. आपण आता मिर्च मसाला टाकूया. ह्यातच आपला जो हिरवा मटणाचा होता रस्सा तो मिक्स करून घ्या. वरतून थोडंसं खडा मसाल्याचा मसाला स्वादानुसार टाका, जसं तुम्हाला तिखट हवं तसं. अशा प्रकारे आपली डिश रेडी आहे. आता मस्त उकळी येऊन द्या, शिजू द्या आणि शिजून झाल्यानंतर आपलं कालवण एकदम होऊन जाईल रेडी.